हनुमान महाराजांच्या कळसारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व गावकरी मंडळी आणि कोळवाडीच्या सगळ्या सर्व आजूबाजूला आलेले सर्व सद्भक्त मंडळी, महाराज हे गावाच्या संदर्भात थोडस मला सांगणं थोडं संयुक्तिक वाटतंय म्हणून सांगतो. हे गाव आता स्वतंत्र ग्रामपंचायत जरी असलं तरी एक साधारणतः माणसं सांगतात की 300 वर्षापूर्वी हे गाव वसलं असावं आणि इथं पूर्वी सगळा नागपणा होता ह्या गावाच्या भोवताल आणि शिकार करून खाणारी ही महादेव कोळी जमात होती. एक थोडस वेगळं या जमातीकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. पण काही काळानंतर आमच्या इथं एक महानुभाव पंताचं श्री दत्तात्रेयांचं मंदिर आहे आणि सहवासाचा परिणाम म्हणा किंवा काय म्हणायचं ते म्हणा, पण नंतर हळूहळू कालापरत बदल झाला आणि संपूर्ण गाव हे आता महानुभाव पंथी आहे, शुद्ध शाकाहारी आहे. तुम्हाला सांगितलं की इथं मांसाहार तर नाहीये, पण एखाद्या माणसानं औषधाला एखादं कोंबडीचा पंख शोधायचा बघितला प्रयत्न तर गावामध्ये पंख सुद्धा सापडत नाहीये. अंड तर नाहीये नाही, पण हे सुद्धा सापडत नाही. म्हणजे अशा प्रकारची ही गावाची परंपरा आहे. आणि गावामध्ये पूर्वी इथं जांभळीचं एक मोठं झाड होतं, त्या झाडाच्या भोवताला ओटा होता, ओट्यावर मारुती राया होते, त्याच्यावर शेंद्राचा दरवर्षी लेप व्हायचा आणि अनेक ते लेप होते, परंतु काही कालानंतर ते लेप गळून पडले. सगळं गाव मानभाव पंथी, सगळे पंथातले माणसं, त्यामुळे इकडे थोडं दुर्लक्ष. आमचे गावाले आले की पाहुणे रावळे म्हणायचे अरे असं कसं गावामध्ये मारुतीची अशी कशी अवस्था. परंतु एक 20 वर्षापूर्वी आम्ही तरुण मुलांनी थोडस काम सुरू केलं. अगोदर पत्र होते, मग पहिल्या काही दिवस त्या मारुतीच्या भोवताल 4 पिलर उभा केले, फक्त 4 पिलर उभा केले आणि पत्र टाकले. त्यावेळेस मला वाटतं गावामध्ये 1-2-4 कर्मचारी असतील किंवा नसतीलही. आणि नंतर मग हळूहळू कधी पत्र, पुन्हा मग मुळवा आणि मग हे सगळं आता जवळपास 20 वर्षानंतर हे मंदिर पूर्णत्वास झालं. मंदिर पूर्णत्वास झाल्यानंतर सुद्धा कळसारोहण कलर झाला, सगळं झालं, परंतु गेल्या वर्षी काही झालं नाही. पट्टी शिल्लक होती. आणि दुसरी एक गावाची आमच्या ख्याती महाराज सांगतो, आमच्या गावातल्या माणसांनी बायलिकीने पैसे दिलेत, पण आम्ही शेजारच्या गावाला कोण्या गावाला 1 रुपयाही मागितला नाही. 1 रुपया सुद्धा आम्ही कोणाला मागितला नाही. आपल्या माणसाला म्हणले आपल्याच पद्धतीनं जसं होईल तसं करूया, काही हरकत नाही. आणि संपूर्ण गावाच्याच खर्चावर सगळा हा जसा घडल तसं त्या पद्धतीनं हा करायचा प्रयत्न केला. आम्हाला त्या वारकरी आमचा हा भक्तिपंथातलाच हा सगळा गावकरी आहे, परंतु भक्तिपंथ जरी वेगवेगळे असले तरी यातलं आम्हाला थोडस आम्ही अनपड आहोत या म्हणायला हरकत नाही. कारण वारकरी संप्रदायामध्ये काय आहे आणि कशा प्रकारचं कीर्तन आयोजित करावं, महाराजाची सेवा किंवा रात्री आम्ही बरंच काही शिकलो. आज थोडं जास्त सांगायची आम्हाला ते वाटत नाही, परंतु आमच्यासाठी सगळं नवीन आहे. आणि रात्री मस्के महाराजांनी आमच्या गावकऱ्यांना सप्ताह उभा करण्यासाठी म्हणजे बोलले आणि बहुतांश मंडळी तयार झाली आहे. आणि सगळ्या गावानं जर ठरवलं तर सप्ताह काय अजूनही काही करू शकते, त्याच्यामध्ये काही निश्चितपणानं वाद नाही. आज तुम्ही आमच्या ह्या विनंतीला मान देऊन, आमच्या कळसारोहणाच्या कार्यक्रमाला मान देऊन या ठिकाणी आलात, त्याबद्दल आम्हा सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं, नियोजन कमिटीच्या वतीनं, सर्व माता भगिनी मायमाऊल्यांच्या वतीनं तुमच्या प्रति मी दंडवत प्रणाम व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं आपला या ठिकाणी गावकऱ्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपला या ठिकाणी सत्कार होईल. मी ज्या बांधवांचं नाव घेणार आहे त्या बांधवांनी समोर यायचे, महाराजांना हार घालून महाराजांचे आशीर्वाद घ्यायचे. तर मंचक मारुती मेकेवाड, मंचक मारुती मेकेवाड, शिवराज विठ्ठलराव बंडेवाड, श्रीकांत यशवंतराव मेकेवाड,
भगवान देवराव मेकेवाड, आत्तम गोपाळराव मेकेवाड, किसन देवराव मेकेवाड, तुकाराम रानबाजी पालटवाड, चक्रधर रामराव मेकेवाड, काशीनाथ वामनराव पुट्टेवाड, वनदेव रामकिशन पुट्टेवाड, बालाजी गणपती घुमणवाड या सगळ्या मंडळींनी आपल्या गावाच्या वतीने महाराजांचा सत्कार करायचा. आपण समोर यावं. सगळ्यांना हो, सगळेच हो. मी ज्यांची नावं घेतली ते आपले गावचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सन्माननीय आहेत. आपण समोर यायचंय. आपण नाव ऐकले ताबडतोब समोर या. मंचक मारुती मेकेवाड, शिवराज विठ्ठलराव बंडेवाड, श्रीकांत यशवंतराव मेकेवाड, भगवान देवराव मेकेवाड, आत्तम गोपाळराव मेकेवाड, किसन देवराव मेकेवाड, तुकाराम रानबाजी पालटवाड, चक्रधर रामराव मेकेवाड, काशीनाथ वामनराव पुट्टेवाड, वनदेव रामकिशन पुट्टेवाड, बालाजी गणपती घुमणवाड यांनी समोर यावं. तात्काळ समोर यायचंय. लवकर या. पावलं मोजी ठेवू नका. तात्काळ या इथे. दुसरा मोठा हार आहे. बोलू बरा सगळे. अलीकडे 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 अंकुशराव काय अंकुशराव इकडे आणि सर्व हे भजनी टाळकरी मंडळी आहे ते आपल्याला विनंती करतो की आपण समोर या. आणि इथंच उभा राहा. तुम्ही सगळेजण उभा राहा. इथंच उभा राहा. इथंच उभा राहा. आणि तुम्ही एक जण समोर या. एका एकाला दस्ती आणि टोपी दिली ती. या ठिकाणी आजच्या ह्या कीर्तन सेवेसाठी श्री संत धोंडू तात्या महाराज वारकरी शिक्षण संस्था बेरळी विद्यार्थ्यांचा सत्कार होईल. उठा लवकर. द्या की मग कसं देतात हो महाराज. गणेश महाराज माळेगावकर, पांडुरंग महाराज या समोर या. आणि महाराजांसोबत आलेले महाराज आपण सुद्धा समोर या. प्रमोद महाराज चोंडीकर आणि बिहार घेऊन उभा राखील. हे म्हणून बिहार घेऊन उभा राखी हार काढून देते. शिवाजी महाराज लिंगणवाड एवढेवाडी.
हो मनवार बोला पुढे वाटते जरा. एक जवळपास जवळपास एक महिनाभर झालं आपण आपल्या सगळ्या कामात चाललो. हे 4-5 मंडळी जी होती नियोजन कमिटीमध्ये त्यांनी पट्टी गोळा करणं, महाराजांची तारीख घेणं, तिकडं जाणं, हे स्वयंपाकवाला ठरवणं, बँडवाला ठरवणं, म्हणजे जवळपास एक महिनाभर ज्या माणसाने मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, म्हणजे त्याला कोणी बोलले काही काम नाही, उभं फिरत राहतात, भागत राहतात, असं म्हणजे नको त्या बाबतीमध्ये बोलत राहतात. तरी पण हे काम आपण केलंच पाहिजे म्हणून ज्यांनी एक महिनाभर सारखी मेहनत घेतली असे हे नियोजन कमिटी मधले 4-5 जी मंडळी आहे, त्या मंडळीचा आपण सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं, सगळ्या माता भगिनींच्या वतीनं महाराजांच्या हस्ते त्यांचा आपण सत्कार करूया. तर नियोजन कमिटी मध्ये अंकुश आनंदराव मेकेवाड आपण समोर या लवकर या. अंकुश आनंदराव मेकेवाड, बाबूराव रंगनाथराव मेकेवाड, प्रभू आऊसराव मेकेवाड, भास्कर किशनराव मेकेवाड, चक्रधर पंढरीनाथ चाकाटे, कारण पैसे तुम्ही आम्ही दिले असतील परंतु वेळ आज माणसाकडे नाहीये. आपल्या कामाचा एवढा व्याप आहे, वेळ देणं, कारण हे सगळं म्हणजे टीका सहन करून करावं लागतंय. त्यामुळे या चौघांनी 5 जणांनी म्हणजे एक महिनाभराची मेहनत घेऊन आता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केला म्हणून महाराजांच्या वतीने महाराज त्यांना सत्कार आणि महाराजांचे आशीर्वाद. तसं तर तुम्ही सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी आहात. तुमच्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे काही करू शकले नसते. सगळ्या गावकऱ्यांचे, माता भगिनींचे, आलेल्या पाहुण्यांचे, शेजारी गावकरी मंडळींचे, सगळ्या पंचक्रोशीतील सगळ्यांचे मी या ठिकाणी जाहीर आभार धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर हा कार्यक्रम महिलांचाच आहे, त्यामुळं महिलाच पहिल्यांदा बसतील. पुरुष मंडळीची थोडीशी माफी मागतो. तुम्हाला कधी माफी म्हणजे पहिल्या पद्धत तुमचीच असते, परंतु आज महाराजांनी सांगितले महिलांना पहिल्यांदा मान आहे, त्यामुळं सगळ्या महिला पहिल्या पंक्तीला बसतील भोजनासाठी. आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य करू. तुकाराम महाराज पालटवाड आता जे नित्यनियमानं